सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आमच्या अलास्का क्रूजच्या ट्रिपचं प्रवासवर्णन सध्या मी वाचते. काल आपण बघितलं की आम्ही त्या छानशा हॉटेलमध्ये पोचलो होतो. तिथे सगळी कशी सोय होती तेही सांगितलं. आता पुढे शटल बस दर 15 मिनिटांनी होती, म्हणून रूमवरती गेल्यानंतर चहा कॉफी घेतली आणि बाहेर आलो. त्या शटल बसमधनं एक चक्कर मारली. मुख्य बिल्डिंगला जाऊन सकाळी कुठे जाता येईल का त्याची चौकशी केली आणि परत आलो. रात्री जेवायला पिझ्झा मागवूया असं ठरलं, पण मिळालाच नाही. काय गडबड झाली कोण जाणे. मग आम्ही जवळच्या रेडी टू ईट पॅकेट्सच वापरली. खूप छान गप्पा मारल्या आणि झोपलो. 8 सप्टेंबर सकाळी लवकर उठलो. चहा कॉफी, आमच्या जवळचंच ब्रेकफास्ट, अनेकं सगळं उरकून बाहेर जाण्यासाठी सज्ज झालो. आज पण बॅग्स आमच्या 8 वाजता बाहेर ठेवायच्या होत्या, कारण पुन्हा आम्ही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला पोचणार होतो. मग बॅग्स वगैरे बाहेर ठेवल्या, थोडं फोटो सेशन झालं. शटल घेऊन बाहेर पडलो आणि मुख्य इमारतीत पोचलो. तिथून देनाली नॅशनल पार्कला जाणारी बस घेतली. पार्कवर पोचलो. सगळ्या सुविधा उत्तम असतात इथे. थोडंसं फिरलो. इथे एक सायन्स सेंटर आहे, ते बघायचं ठरवलं म्हणून तिथे गेलो. पण समर निमित्त ते बंद होतं असा बोर्ड बघितला. निराशा तर झालीच आमची, पण समरमध्येच लोक येणार ना अलास्काला. मग आत्ताच ते नेमकं बंद कसं याचं आश्चर्य वाटलं. मग तिथे एक फूड कोर्ट होतं, तिथे पोटापाण्याची व्यवस्था करावी म्हणून गेलो. मग व्हेजिटेबल बर्गर आणि सँडविच होतं, तसंच सॅलॅड पण होतं. जे व्हेजिटेरियन लोकांच्यासाठी फक्त एवढेच ऑप्शन होते. मग ते आम्ही घेतले. पोटपूजा झाली आणि मग बसनी पुन्हा मुख्य कार्यालयात पोचलो. आमचं सामान घेतलं आणि तेथेच आमच्या फेअरबँक्सला जाणाऱ्या बसची वाट बघत बसलो. बरोबर 2:45ला बस आली. आम्ही त्या स्थानापन्न झालो. 3 तासाचा प्रवास होता, पण वाटेत एका ठिकाणी चहासाठी बस थांबली. तिथे अर्धा तास गेला. पण तिथे आम्हाला एक छोटंसं प्लेनसुद्धा बघायला मिळालं. अगदी जे छोटी छोटी प्लेन्स असतात ना, म्हणजे फक्त 2 माणसं बसतील किंवा वैमानिक आणि एखाद दुसरा मनुष्य अशी. तर तिथलं ते प्लेन उडताना पण आम्ही तिथनं बघितलं की कसं ते टेक ऑफ घेतं वगैरे. छान वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला बघायला मिळत होत्या. खूप नवीन अनुभव येत होते. छान वाटलं. मग 6 वाजता हॉटेलवरती पोचलो. सगळ्यांच्या रूमच्या किल्ल्या आणि प्राथमिक माहितीचं पत्रक पुन्हा लगेच मिळालं आम्हाला. म्हणजे व्यवस्था इतकी चोख असते की आपण आपल्या त्या बसमधनं उतरतानाच आपल्या हातामध्ये ते दिलं जातं. मग रूमवरती आलो. फ्रेश होतो न होतो तोच माझ्या भावाचा फोन आला की 14 मिनिटाच्या अंतरावर एक इंडियन हॉटेल आहे, तेथे जाऊया का म्हणून विचारलं. अर्थात आम्हाला तसं काहीतरी आता 2-3 दिवस झाले ते आम्ही आपले रेडी टू ईट पॅकेट्समधनं फूड खात होतो आमचं. त्यामुळे आम्हालाही असं छानसं काहीतरी खायची खूप इच्छा झाली होती. क्रूजवर असताना हा काही प्रश्न नव्हता, पण बाहेर उतरल्यानंतर वेगवेगळे जे हॉटेल्स होती तिथे काही आम्हाला असं जेवणाचं मिळालं नव्हतं. त्यामुळे लगेच आम्ही 7 वाजता खालती भेटायचं ठरवलं रिसेप्शनच्या जवळ. गुगल बाबांच्या मदतीने तिथे गेलो. प्रथम दर्शनी छोटं वाटणारं हे रेस्टॉरंट आतून बऱ्यापैकी मोठं होतं. थोड्याशा प्रतीक्षेनंतर टेबल मिळालं. जेवण छानच होतं. खूप दिवसांनी असं गरम गरम भारतीय स्टाईलचं जेवण मिळालं म्हणून आनंदाने त्यावर ताव मारला. सकाळपासून एक बर्गर बरंच असल्यामुळे भूक पण लागली होतीच. बिल पेमेंट झालं. त्या रेस्टॉरंटच्या मालकाला मुद्दाम बाहेर बोलावून धन्यवाद दिले की खरंच इतकं सुंदर चवीचं जेवण मिळालं होतं आम्हाला. तर रात्रीचे 9 वाजले होते.
जेव्हा आम्ही आतमध्ये जेवण करत होतो तेव्हा विचार करत होतो की 9 वाजले तर परक्या ठिकाणी आपण पायी जावं का, किती सेफ असेल असं जाणं. पण बाहेर आलो तर बघितलं बऱ्यापैकी उजेड आहे अजून. रात्रीचे 9 वाजले तरी अंधार झालेला नव्हता. मग त्या हॉटेलच्या मालकाला पण आम्ही विचारलं की किती सेफ आहे इथनं जाणं रात्री, कारण अमेरिकेमध्ये आपण एकतर आपले पासपोर्ट पैसे सगळं घेऊन बाहेर निघतो, त्यामुळे ते किती सेफ आहे असं विचारलं. त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, तुम्ही जा. मग पुन्हा पायीच परत निघालो. सेफ्टी किती असेल अशी भीती होती, म्हणून भराभर चालत 10 मिनिटाच्या आत परत हॉटेलवर आलो. आता ह्याच्या पुढचं फेअरबँक्सचं वर्णन मी उद्या करणार आहे मंडळी. तोपर्यंत बाय बाय.